सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तुते। नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? मी तुमचा होस्ट आणि दोस्त ओंकार भाटकर कोकण वास्तूच्या आपल्या नव्या खोऱ्यावरून स्वागत करतोय। आज आहे नवरात्रीची तिसरी माळ आणि या तिसऱ्या माळेला तुमच्यासाठी आपण घेऊन आलो आहोत देवगड तालुक्यातील एक हापूस आंब्याची बाग। आणि ह्या घडीला जे क्षेत्रफळ आहे बागेचं ते आहे 81 गुंठ्याचं। मित्रांनो, आजची बाग तुमच्यापर्यंत पोहोचण्यापूर्वी एक गोष्ट जी मला क्लिक झाली ती म्हणजे आपली पहिली माळ आणि दुसऱ्या माळेला जे आपले एपिसोड प्रदर्शित झाले होते त्याच्यामध्ये दोन्ही प्रॉपर्ट्या नद्या लागून होत्या आणि आजची कोइन्सिडेंटली तिसरी प्रॉपर्टी देखील जी हापूस आंब्याची बाग आहे देवगडमधली ती देखील नदीला प्रॉपर लागून आहे। त्यामुळे पहिल्यांदा आता ड्रोनच्या माध्यमातून प्रॉपर्टी पाहून घेऊया आणि याविषयी सविस्तर देखील बोलूया। आज आपण पाहणार आहोत एक हापूस आंब्याची बाग जी आहे पूर्णपणे नदीला लागून। या ठिकाणी समोर जी पाहतात तीच आहे आपली बाग, ज्याच्यामुळे तुम्हाला क्लिअरली समजून येईल कशी आपल्या प्लॉटला लागून नदी उपलब्ध आहे। मित्रांनो, आपल्या या हापूस आंब्याच्या बागेमध्ये तुम्हाला 70 मोठाली हापूस आंब्याची कलमं मिळणार आहेत आणि सर्व कलमं जुनी आहेत, साधारणपणे 15 वर्षांहून देखील जुनी। त्यामुळे उत्पन्न देखील भरघोस स्वरूपाचं तुम्हाला या बागेतून नक्कीच मिळणार आहे। वर्षाखेरीस आपण पकडायला गेलं तर एक 300 ते 400 पेटी आंबा आपण सहज या बागेतून काढू शकाल। या प्लॉटमध्ये डांबरी रस्ता कनेक्टेड आहे आणि ही बाग जी आहे ही रस्त्याने डिवाइड झाली आहे। त्यामुळे रस्त्याच्या एका उजव्या साईडला एक छोटी बाग आहे आणि रस्त्याच्या डाव्या साईडला नदीपर्यंत गेलेली हापूस आंब्याची बाग ही तुम्हाला मिळून जात आहे। मित्रांनो, जो रस्ता आपण पाहिला तो होता आपला देवगड विजयदुर्ग रोड आणि या विजयदुर्ग रोडला लावून याची आंब्याची बाग आहे। मित्रांनो, कोकणामध्ये आपल्या हक्काचं घर असणं ही इच्छा आपल्या सर्वांची असते आणि त्यात जर तुम्हाला अशी जागा मिळाली जी आहे नदीला लागून आणि त्यात देखील मोठाली हापूस आंब्याची कलमं, तर त्याहून सुंदर तर काय असू शकतं। या ठिकाणी खास करून ज्या लोकांना सिंधुदुर्गामध्ये देवगडमध्ये जागा पाहिजे आहे तर त्यांच्यासाठी हा अतिशय उत्तम पर्याय असेल, कारण उत्पन्न देणारी हापूस आंब्याची बाग आणि ती देखील नदीला लागून आणि मेन म्हणजे डांबरी रस्ता कनेक्टेड, त्यामुळे रोडचा ॲक्सेस देखील अतिशय उत्तम प्रकारे तुम्हाला ते मिळून जात आहे। या प्रॉपर्टीपासून जवळची बाजारपेठ म्हणाल तर पडेल कॅन्टीन किंवा पडेल बाजारपेठ जी आहे ती आपल्या प्रॉपर्टीपासून बरोबर 7 किलोमीटरच्या अंतरावर आहे, जिथे आपल्याला बेसिक ग्रॉसरीच्या गोष्टी या नक्की मिळून जातील। विजयदुर्ग किल्ला आपल्या प्रॉपर्टीपासून बरोबर 8 किलोमीटरच्या अंतरावर आहे आणि विजयदुर्ग नदीपात्राला लागून असलेली आजची ही प्रॉपर्टी आहे। मित्रांनो, अतिशय सुंदर अतिशय जबरदस्त अशा प्रकारची आजची ॲग्रिकल्चर प्रॉपर्टी। पण एक गोष्ट जी महत्त्वाची आहे, जरी तुम्हाला ही बाग आवडली असेल, घेण्याची इच्छा झाली असेल, तर ही आहे शेत जमीन ॲग्रिकल्चर प्रॉपर्टी आंब्याची बाग असली तरी देखील। त्यामुळे ही जागा परचेस करण्यासाठी आपल्याकडे शेतकरी दाखला आवश्यक आहे आणि तो जर नसेल तर फक्त वरील नंबरला फार्मर सर्टिफिकेट हा मेसेज करा आणि आपण लीगली ऑफिशियली शेतकरी कसे व्हाल याची पूर्ण माहिती तुम्हाला व्हॉट्सअपलाही नक्की मिळून जाईल। आणि जर आपण शेतकरी असाल, सिंधुदुर्गामध्ये खास करून देवगडमध्ये एक देवगडचा हापूस आंबा असलेली हापूस आंब्याची बाग घ्यायची आपली इच्छा असेल तर लवकरात लवकर या, पहा, योग्य वाटल्यास जागा मला म्हणून ही प्रॉपर्टी परचेस करा। मित्रांनो, खाली बघू शकाल की कशा प्रकारे सुंदररित्या आजची बाग जी आहे ही आपल्याला मिळणार आहे। या ठिकाणी प्लॉट हा 2 टप्प्यामध्ये डिवाइड झाला आहे, रस्त्याच्या उजव्या साईडला आणि रस्त्याच्या खाली डाव्या साईडला नदीपर्यंत। आणि जो स्लोप आहे तो अगदी मायनर स्लोप आहे, अगदी मायनर म्हणजे स्टेप्समध्ये गेला स्लोप। त्यामुळे त्या ठिकाणी आपण घर बांधल्यानंतर, फार्म हाऊस बांधल्यानंतर तुम्हाला नदीपात्राचा व्ह्यू देखील हा उत्तम राहणार आहे। त्यामुळे एखादी इको टुरिझमसारखी ॲक्टिव्हिटी या ठिकाणी तुम्हाला करायची असेल तर देखील आपण त्या प्रकारची ॲक्टिव्हिटी नक्कीच करू शकता किंवा आपल्या कुटुंबियांना, प्रियजनांना एक छानपैकी फार्म हाऊस देऊन कोकणामधली हापूस आंब्याची बाग ही गिफ्ट करू शकता। तर मित्रांनो, कशी वाटली आजची ही देवगड तालुक्यातील हापूस आंब्याची बाग? 81 गुंठ्याची बाग आहे आणि साधारणपणे वर्षाखेरीस एक 300 ते 400 पेटी हापूस आंबा आपण या बागेतून सहज काढू शकाल। महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे डांबरी रस्ता टच आहे आणि नदीला देखील प्रॉपर्टी लागून आहे। त्यामुळे या बागेमध्ये आपल्याला जर एखादा फार्म हाऊस करायचं असेल तर अतिशय उत्तम पर्याय त्यासाठी जागेचा हा राहू शकेल। मित्रांनो, ही आहे शेतजमीन ॲग्रिकल्चर प्रॉपर्टी हापूस आंब्याची बाग। त्यामुळे ही जागा परचेस करण्यासाठी आपल्याकडे शेतकरी दाखला असणं आवश्यक आहे आणि तो जर नसेल तर फक्त वरील नंबरला फार्मर सर्टिफिकेट हा मेसेज करा आणि आपण लीगली ऑफिशियली शेतकरी कसे व्हाल याची पूर्ण माहिती मला व्हॉट्सअपला नक्की मिळून जाईल। आणि जर आपण शेतकरी असाल, खास करून सिंधुदुर्गामध्ये देवगडमध्ये देवगडची हापूस आंब्याची बाग तुम्हाला घ्यायची इच्छा असेल तर या बागेचा आपण नक्कीच विचार करू शकता। या 81 गुंठा हापूस आंब्याच्या बागेचं जे व्हॅल्युएशन जागा मालकांनी केलं आहे ते आहे 65 लाख रुपये, थोडंफार नक्कीच निगोशिएबल। तुम्हाला मित्रांनो ही प्रॉपर्टी आवडली असेल, घेण्याची इच्छा असेल तर हा व्हिडिओ वरील नंबरला व्हॉट्सअपला शेअर करा आणि जे सर्व माहिती जाणून घ्या।
किंवा स्क्रीनवर जो नंबर दिसत आहे त्यावर कॉल करून आपली साईट व्हिजिट ही आपण शेड्यूल करू शकता. आपले कोकण वास्तूचे एपिसोड्स तुम्हाला कसे वाटतात? आवडत असतील तर फक्त हक्का लाईक करा आणि आपल्या चॅनलला न विसरता सबस्क्राईब देखील करा. पुन्हा भेटू एका नव्या एपिसोडसह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.